जिल्हा रुग्णालयात लवकरच उभे राहणार 50 बेडचे आयुष हॉस्पिटल, मिळणार आयुर्वेद योगाचे उपचार। ॲलोपॅथी उपचाराइतकेच आयुर्वेद उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांसाठी वागळे इस्टेट येथील ठाणे जिल्हा शासकीय सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात 50 खाटाचे आयुष रुग्णालय उभे राहणार आहे। यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी सारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील। यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमनबस्ती सारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहे। आयुर्वेदिक उपचार घेत असताना काहीसा विलंब लागत असला तरी उपचारानंतर रुग्णाला मोठा आराम मिळतो। त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल असतो। काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो। मात्र आता ठाण्यात आयुष रुग्णालय उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे। आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आयुष रुग्णालय बांधले जाणार आहे। वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी 15 कोटी मंजूर झाले आहेत। रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधनसामुग्री, औषधे व निवासस्थाने इत्यादींचा विस्तार कृती आराखडा बनवण्यात आला आहे। 50 खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा प्रतीक्षालय, अभिलेख प्रक्रिया, मुख्य वैद्य कक्ष, आयुर्वेद कक्ष, स्वच्छतागृह, होमिओपॅथी कक्ष, युनानी प्रयोगशाळा, मड बाथ, नॅचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत। तसेच पंचकर्म, क्षारसूत्रा व इतर आयुष उपचार होणार आहेत। भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्तीला वाढवण्यावर भर दिला जातो। ॲलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट रिझल्ट मिळत असला तरी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी सारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो। अशा उपचारांनी रुग्ण बरा होण्यास काहीसा विलंब लागतो। मात्र हे उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे। डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे।